मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लायक आणि नालायक या शब्दावरून खूप मोठा राडा सुरू असल्याचं दिसत आहे. आणि मग जेव्हापासून हा राडा सुरू झाला त्यानंतर मी जनतेमध्ये गेलो, अनेक लोकांना बोललो आणि लोकांकडून मला काही उदाहरणं समजली ज्याची लायक आणि नालायक अशी भेद करता येतो, फोड करता येते. आणि त्यापैकीच महत्वाचे फक्त 6 उदाहरणं या व्हिडिओमधून मी पटपट तुमच्या समोर मांडणार आहे. मग त्यामधील पहिलं उदाहरण असं की 2014ला स्वतंत्र निवडणूक लढवून आणि 2019ला युतीत निवडणूक लढवून देखील ज्या व्यक्तीला बहुमत मिळवता आलं नाही, ज्या पक्षाला बहुमत मिळवता आलं नाही, त्या पक्षाचा महाराष्ट्रामधील सर्वोच्च नेता हा मुख्यमंत्री बनण्यासाठी लायक नाही. आणि मग त्यामुळे सध्या तो नाकमुठीत घेऊन उपमुख्यमंत्री पद उपभोगत असल्याचं दिसत आहे. व त्यामध्ये जनतेने दुसरं उदाहरण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या, संस्कृती रक्षकाच्या गप्पा मारायच्या, स्वतःकडे महत्वाचं गृह मंत्रालय ठेवायचं आणि सर्व जनतेने माझ्या ताब्यात राहिलं पाहिजे, सर्व विरोधकांनी माझ्या ताब्यात राहिलं पाहिजे, विरोधकांना मी टिपलं पाहिजे, अशी हेकेखोर, अहंकारी, नीच, कपटी वृत्ती बाळगायची. आणि वैयक्तिक कुटुंबात मात्र स्वतःचीच पत्नी त्याच्या ताब्यात नसल्यासारखं दिसतं. मग तिने भसाड्या आवाजात गायचं, म्हशीसारखं ओरडायचं आणि मग कुठेतरी उत्तेजक कपडे परिधान करून सार्वजनिक ठिकाणी वावरायचं. अशा व्यक्तीला देखील पती होण्यास लायक नाहीये असं जनतेचं मत होतं. मित्रांनो, हे झाले 2 उदाहरणं. आपण कोणाचंही नाव घेणार नाही, बाकी तुम्ही सुज्ञ आहात. आता घेऊया पुढचे 2 उदाहरणं. मग मित्रांनो, जनतेने जे सांगितलं त्यामध्ये तिसरं उदाहरण असं होतं की एक व्यक्ती ज्याचे फक्त 40 आमदार आहेत आणि त्याला पाठिंबा आहे तो 106 आमदारवाल्याचा. मग लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. लोकशाहीमध्ये बहुमत ज्याचं असेल तर त्याला ते सर्वोच्च पद मिळालं पाहिजे. तरीही जर 40 वाल्याला सर्वोच्च पद मिळत असेल, राज्याचं प्रमुख पद मिळत असेल, तर जनतेचं असं मत होतं की तो व्यक्ती मुख्यमंत्री होण्यासाठी लायक नाही. कारण जर बहुमताला महत्व आहे तर त्याच्याकडे बहुमतच नाहीये. मग मित्रांनो, यामध्ये चौथं महत्वाचं उदाहरण असं सांगितलं की जो व्यक्ती एका पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करतो, 2019ला 56 आमदार निवडून येतात आणि मग त्यापैकी 39 आमदार घेतो, ईडीच्या भीतीने घेतो, अटकेच्या भीतीने घेतो, ईडी ग्रस्त बनतो, दबावाला बळी पडतो आणि मग सुरत, गुवाहाटी, गोवा करत करत मग जो पळत पळत राहतो आणि मग पळत पळत येऊन पुन्हा म्हणतो की हा पक्ष माझाच आहे, हा चिन्ह माझंच आहे. तर हा व्यक्ती हा पक्ष स्थापन करण्यास आणि पक्ष वाढवण्यास नालायक आहे, लायक नाही असं जनतेचं मत होतं. आणि मग मित्रांनो, ही 2 उदाहरणं नक्की कोणाच्या बाबत आहेत तर तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला कळलं असेल, कारण आपल्याला कोणाचं नावच घ्यायचं नाही. आता आहेत शेवटची 2 उदाहरणं. हे 2 उदाहरणं सांगून मी हा व्हिडिओ संपवणार आहे. ही सर्व जनतेची मत आहेत जी मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मग मित्रांनो, त्यांनी 5वं उदाहरण सांगितलं की एक व्यक्ती जो वर्षानुवर्ष स्वतःचं लग्न झालं आहे हे लपवून ठेवतो, त्यानंतर मग काही कालावधीने मग त्याचं लग्न झालं आहे हे कळतं, मग त्याची पत्नी कुठे आहे ते कळतं आणि असं समजतं की लग्न झाल्यानंतर काही तासात, काही दिवसात, काही महिन्यांनी तो पत्नीला वाऱ्यावर सोडून काय भिक्षा मागत फिरतो, आणखी कुठं काय काय करतो आणि मग राज्यातले, देशातले सर्वोच्च पद उपभोगत फिरतो. आणि मग जनतेने सांगितलं की हा व्यक्ती पुरुषार्थास किंवा मग पती होण्यास लायक नाहीये. आणि मग त्यानंतर 6वं शेवटचं महत्वाचं उदाहरण, जनतेने असं सांगितलं की एक व्यक्ती जो सर्वोच्च पदावरती आहे, ज्याने आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे, त्याची आई हयात आहे आणि ती वयस्कर आहे, तिला मदतीची गरज आहे, तिला सुखसुविधांची गरज आहे, तिला भावनिक आधाराची गरज आहे. आणि अशा वेळी तो मात्र उच्च पदस्थ होतो
उच्च ठिकाणी पोहोचतो, सर्वोच्च ठिकाणी पोहोचतो, ज्या आईमुळे त्याला जन्म मिळालेला आहे तो ते विसरतो आणि मग त्याच आईकडे दुर्लक्ष करतो. आईला जी योग्य सुख सुविधा मिळणं आवश्यक आहे तो त्या देत नाही. आईची सेवा तो ती करत नाही, आईला भावनिक आधार देत नाही आणि मग फक्त फोटो इव्हेंटसाठी मात्र कॅमेरे घेऊन आईच्या दारात पोहोचतो आणि मग आईच्या हातचं घास खाणं काय असेल किंवा आईचे चरण स्पर्श करणं काय असेल, म्हणजे पब्लिसिटी स्टंटसाठी आईची सेवा दाखवतो. किंवा मग जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा त्याच वयस्कर आईला रांगेमध्ये उभा करतो नोटा बदलण्याच्या. तर हा व्यक्ती हा मुलगा होण्यास लायक नाही असं जनतेचं मत होतं. आणि मग मित्रांनो, लायक नालायक हे काही विशेष शब्द नाहीयेत, मराठी भाषा आहे. आणि मग जो व्यक्ती जे काम योग्यतेने करत नाही, त्याची ती पात्रता नाही, त्याला अयोग्य व्यक्ती किंवा नालायक व्यक्ती असं म्हटलं जातं. मग या व्हिडिओमध्ये आपण कोणाचंही नाव घेतलेलं नाही, कारण जनतेची तशी इच्छा होती, ज्यांच्या सोबत मी चर्चा केली की त्या व्यक्तींची नावं घेऊ नका, मात्र उदाहरणं लोकांपर्यंत पोहोचवा. तर ही महत्वाची उदाहरणं जनतेने मला सांगितली. आणि मग हे जेव्हा आपण लक्षात घेतो की सध्या जे राज्य कारभार करत आहेत, देशावर असतील किंवा मग राज्यावर असतील, हे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये लायक नाहीयेत. ते त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांना जे वाटतं तसं त्यांच्यावर खांद्यावरती जबाबदारी घेण्याला ते लायक नाहीयेत. आणि मग त्यामुळे जनतेने मला हे उदाहरणं सांगितले की हे सर्वजण या गोष्टी करण्यासाठी लायक नाहीयेत, म्हणजेच दुसऱ्या अर्थाने दुसऱ्या वाक्यामध्ये ते नालायक आहेत. मित्रांनो, ह्या उदाहरणांबाबत तुम्हाला नक्की काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.